हॅलो नमस्कार, मी मोक्षदाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे शाही मूग डाळ रेसिपी. अगदी रेस्टॉरंट स्टाईल होणार आहे आपली रेसिपी. तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप न करता. माझ्या रेसिपीला जो तडका देणार आहे तो तडका एकदम स्पेशल आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी अख्खे मूग. मी इथं 4 व्यक्तींसाठी ही रेसिपी बनवणार आहे. आपल्याला मूग रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहे. हे रात्रभर भिजत घातलेले मूग आहेत. अशा प्रकारे भिजलेले आहेत पहा. अगदी त्याचे पोटं फुटलेले आहेत. अशा मुगेला एक वेगळ्या प्रकारचा उग्रवास असतो. तर हा उग्रवास घालवण्यासाठी आपल्याला 3 ते 4 वेळा मूग धुवून घ्यायचे आहेत. रात्रभर पाण्यामधली मूग आपल्याला एका स्वच्छ भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. आपण दुसऱ्या भांड्यात आपल्याला धुवून घ्यायचे आहेत मूग. मुगाचा जो उग्रपणा असतो तो उग्रपणा जाण्यासाठी आपल्याला 2 ते 3 वेळा मूग धुवून घ्यायचे आहेत. इथं बघू शकता खाली तळाशी न भिजलेले मूग शिल्लक राहिलेले आहेत. आपण वरचे मूग जर हाताने घोळून घेतले तर अशा प्रकारे खाली न भिजलेले मूग राहतात. हे शिजत नाही आहेत कुकरमध्ये जरी घातले तरी, मग ते दाताला लागतात, त्यामुळं खट्ट असा आवाज येतो. पाणी भरपूर घालून आपल्याला धुवून घ्यायची आहे मूग डाळ. अगदी हाताने चोळून मूग डाळ धुवून घ्या. इथं बघू शकता हिरवगार पाणी निघालेलं आहे. एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये 1 लिटर पाणी घेतले. पाणी थोडंसं जास्त झालं तरी चालेल, कारण आपल्याला वरून पाणी घालायची गरज लागणार नाही. मूग जर जुने असतील तर ते शिजून जास्त होतात आणि नवीन असेल तर ते कमी होतात, अगदी तांदळाप्रमाणे. यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे. छानसा कलर येण्यासाठी मी इथं 1 चमचा हळद घालणार आहे. लाल मिरच्या 2 घातलेल्या आहेत. तुम्ही हिरव्या पण घालू शकता. हळदीमुळं कलर छान येतो आणि शिजताना जर हळद घातली तर एकदम सुंदर असा कलर येतो. पहा, तुम्ही एकदा ऑब्झर्व करून किंवा तुम्ही टाकून पहा. आणि 2 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर हिरव्या मिरच्या पण मी टाकलेल्या आहेत. जरा झणझणीत छान लागणार आपल्याला ही रेसिपी. त्याचबरोबर मी इथं तेल पण टाकलेलं आहे. तुमच्याकडे तूप अवेलेबल असेल तर तूप टाका. तुपामुळं खूप सुंदर स्मेल आणि चव येते. कुकरचं झाकण लावलेलं आहे. मी आता इथं 3 शिट्ट्या करून घेणार आहे. चला मग कांदा आपण चिरून घेऊयात. कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे. उभा कांदा अगदी बारीक चिरायचा आहे. होता होईल तेवढा आपल्याला बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे. शाही मूग बनवताना अगदी स्मूथ लबाबदार असा आपल्याला मुगाची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे. त्यामुळं आपल्याला कांदासुद्धा अगदी बारीक चिरायचा आहे, म्हणजे दाताखाली तो लागणार नाही. आता ह्या कांद्याच्या पाकळ्या आपण मोकळ्या करून घेऊयात, म्हणजे तो लवकर तळेल किंवा भाजेल. इथं पाहू शकता मी सर्व कांदा मोकळा करून घेतलेला आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत पहा. आता आपण कुकर थंड व्हायची वाट बघूयात. कुकर थंड झालेला आहे. आता काढून घेऊयात आपण. इथं बघू शकता किती मऊ, अगदी मस्त शिजलेली आहे आपली डाळ. कलर पण किती सुंदर आलेला आहे पहा. डाळ आपल्याला कमी किंवा जास्त दोन्ही प्रकारे शिजवायची नाही. तर डाळ अशा प्रकारे शिजली पाहिजे. त्याची पोटं फुटलेली पाहिजे डाळीची. इथं बघू शकता ही डाळ अशा प्रकारे शिजलेली आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. मध्यम गॅस ठेवायचा आहे. कढईमध्ये मी 3 चमचे लोणी टाकलेलं आहे. तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तुपात पण फोडणी देऊ शकता. मी इथं लोण्यात फोडणी दिलेली आहे. लोणी गरम झाल्यानंतर वितळतं आणि वितळल्यानंतर आपल्याला बाकीचे जे मसाले वगैरे आहेत ते आपल्याला टाकून द्यायचे आहेत.
लोणी छानपैकी वितळत आहे पहा. लोणी करपू नये म्हणून आपल्याला इथं 2 चमचे तेल टाकायचं आहे. 2 तेजपत्ता टाकलेले आहेत. त्याचबरोबर 5-6 काळी मिरी टाकलेली आहेत. छानपैकी आपण ह्याला भाजून घेऊयामध्ये तेलामध्ये. 5-6 लवंगा टाकणार आहे. आपल्याला इथं मसाले जास्त वापरायचे नाही आहेत. ही अख्खी विलायची आहे, ती पण फोडून टाकूयात. फोडल्यानंतर जो स्मेल असतो तो भाजीला व्यवस्थित लागतो. लाल मिरच्या टाकलेल्या आहेत मी. छान तळून घ्या. सुक्या असेल तर सुक्या टाका. माझ्याकडे थोड्याशा ओल्या अशा लाल मिरच्या होत्या म्हणून मी टाकलेल्या आहेत. कांदा टाकलेला आहे. कांदा आपल्याला अजिबात कच्चा ठेवायचा नाही आहे. आपल्याला ब्राऊन कलरमध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे. अगदी लबाबदार रेसिपी असल्यामुळं आपल्याला कांद्याचा जो कच्चापणा आहे तो पूर्णतः कमी करून घ्यायचा आहे. इथं बघू शकता अशा प्रकारे आपल्याला लालसर कांदा भाजून घ्यायचा आहे. कारण डाळ टाकल्यानंतर आपला हा कांदा छानपैकी मुगासोबत शिजून निघेल. अर्धा चमचा हिंग पावडर टाकलेली आहे. ही काश्मीरी लाल मिरची आहे, 2 चमचे टाकलेली आहे. छानपैकी परतून घेऊयात. तिखट करपायच्या अगोदर आपल्याला शिजलेले मूग आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत कढईमध्ये. अगदी सावकाश टाका, कढई गरम असेल त्यामुळे ते उडू शकतं. मिक्स करून घेऊयात. खूप अशी सुंदर रेसिपी आहे. लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ माझे पाहता पण लाईक आणि सबस्क्राईब अजिबात करत नाही, तर तुम्ही नक्की करा. छानपैकी अशी घोटून घेऊयात आपण डाळ. थोडासा दाटसरपणा वाटतो ह्या मुगाला, त्यामुळे मी गरम केलेलं पाणी आहे तर मी हे पाणी टाकून घेणार आहे. कारण आपल्याला 5 ते 7 मिनिट अगदी मंद आचेवर गॅसवर आपल्याला हे मूग शिजवून घ्यायचे आहेत. इथं बघू शकता मुगाची कन्सिस्टन्सी कशा प्रकारे झालेली आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मी इथं अर्धा चमचा मीठ टाकत आहे. 1 चमचा परत लोणी टाकणार आहे. तुम्हाला जर लोणी जास्त खायचं नसेल तर तुम्ही इथं लोणी स्किप करू शकता. 2 चमचे दही टाकलेलं आहे. दह्यामुळं काय होतं, मूग आहे त्याचा आंबटपणा वाढतो. तुम्ही इथं टमाटर पण टाकू शकता, पण टमाटर टाकताना ज्यावेळेस तुम्ही कांदा तळता त्यावेळेस तुम्ही टमाटर टाकून घ्या. पण दह्याची टेस्ट आणि टमाट्याची टेस्ट फार वेगळी असते. आणि आपण इथं शाही मूग बनवत आहोत त्यामुळं मी इथं दही टाकलेलं आहे. कसुरी मेथी 2 चमचे हाताने मॅश करून टाकूयात. त्याचबरोबर भरपूर कोथिंबीर टाकायची आहे. क्रीम आहे, हे क्रीम 2 चमचे. अगदी मस्त रेसिपी बनणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कशी झाली हे नक्की सांगा. इथं बघू शकता अगदी लबाबदार झालेली आहे मूग. अख्खे मूग पण राहिलेले नाही आहेत आणि पाणी पण राहिलेले नाही. अशा प्रकारे आपल्याला ही मूग शिजून घ्यायचे आहेत. इथं बघू शकता अगदी लबाबदार मूग झालेला आहे. सुटले ना तोंडाला पाणी. गरम गरम शाही मूग बघून अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपली
शाही मूग झालेले आहेत. मंद गॅसवर शिजल्यानंतर जी मुगाची ग्रेव्ही आहे ती आणि पाणी एकजीव होतं. तर चला मग गरमागरम शाही मूग आपण सर्व करूयात. एका बाउलमध्ये आपण शाही मूग काढून घेऊयात. छानपैकी तळलेला कांदा, तेजपत्त्याचं पान, मस्तपैकी फोडणी, थोडंसं दही आणि कोथिंबिरीच्या सजावटीसह गरमागरम पराठे, नान, कुलचे आणि राईससोबत सर्व करूयात. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल मोक्षदाज किचन. अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब